मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए। चाहे लड़का कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए। चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उसके घर घर घुमाना ना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना चाहिए। चाहे लड़का कितना भी प्यारा हो उसे सिर पर बिठाना ना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। चाहे लड़की कितनी भी प्यारी हो उसे घर घर घुमाना ना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। चाहे भैया कितना भी दुश्मन हो उसे भेद छुपाना ना चाहिए, जिस घर पर आदर मान नहीं उस घर पर जाना ना चाहिए। जाता जाता ओघाने आलं म्हणून सांगतो, शहाण्या गाड्या माणसानं मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगू नये, आणि हे सुद्धा शहाण्या महाराजांनी त्या मावल्याच्या देखतीत सांगू नये. शहाणा पुरुष मनातली गोष्ट घरात बाईला कधी सांगत नाही, तो शहाणा. कारण याला तुकोबारायाचं प्रमाण आहे, तुम्ही शहाणे माणसं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. गावामध्ये त्या माणसाची किंमत आहे की ज्या माणसाची बायको मोठी आहे. मला वाटतं लग्न झाले नाहीत का इकडे? झाले महाराज, लग्न काय पार चौथा झाला. धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज. धर्म तोच माणूस जगू शकतो की बायको ज्याची मोठी आहे, टाळकरी बी असू द्या, आणि कर्म तोच माणूस पार पाडू शकतो की गावातली नाली किंवा मंदिर साफ करायला त्याला लाज वाटत नाही. धर्म तयासीच घडे रे ज्याचे स्वाधीन भाज, कर्म तयासीच जोडे रे भीत नाही लाज. म्हणून मनातली गोष्ट बाईला कधी सांगू नये, आणि मनातली गोष्ट रक्ताचं नातं असलेला भाऊ त्याला सांगायला माग कधी ठेवू नये. ओघाने आलं म्हणून सांगितलं. आपला खरा विषय चालू कोणता आहे? चाहे लड़का कितना भी प्यारा हो. रामायणातला प्रसंग सांगतो तुम्हाला. रामप्रभू वनवासाला निघाले, आईची समजूत घातली. या कवल्याला लक्ष्मणजी उभी होते आणि या कवल्याला सीता उभी होती. अयोध्येतली जनता रस्त्यावर रडत होती. जे पाऊल राजगादीवर पडणार होते तेच पाऊल जंगलाच्या दिशेने पडतात, ही शोकांतिका. हो, आपल्या या बाबतीमध्ये आपण वनवासी झालो महाराज. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचे जे पाऊल राजगादीवर पडणार होते तेच पाऊल मृत्यूच्या दिशेने पडले.
कारण प्रारब्धाची गती आहे. पण अनेक नेते जन्माला येतील, अनेक मरतील, पण स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांची बरोबरी कोण करू शकतो? घडलेला जिवंत दृष्टांत मी मुद्दाम कीर्तनामध्ये सांगतो. हवा घ्यायची नाही कुणी, घाम जाऊ द्यायचा म्हणजे रोग होत नाही माणसाला. के जांभे जोगाईच्या मध्ये डांबरी रोडवर काम करणारी वडण्याची बाई होती. तिच्या मुलाचा MBBS ला नंबर लागला, पण कॉलेजवर ऍडमिशन घेण्यासाठी 8 लाख रुपयाची गरज होती. साहेबाच्या इतिहासामध्ये घडलेला जिवंत दृष्टांत आहे. वडण्याची बाई ऍडमिशन घेण्यासाठी 8 लाख रुपयाची गरज आहे. त्या बाईला कळालं की आंबेजोगाईकडून साहेबाच्या गाड्या येतात. कपाळाला कुंकू नाही, नवरा मेलेला होता, 4 चिखलाचं लुगडं अंगावर होतं, आणि आशा होती की रस्त्याने आलेला राजा स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे माझ्या लेकरासाठी मदत करते. साहेबाची गाडी 50 गाड्यांचा ताफा, वडण्याची बाई हात करते. इथून दिसेल तुम्हाला. गाडी उभी राहिली आणि पिंजऱ्यातून वाघ जसा बाहेर येतो तसं स्वर्गीय मुंडे साहेब गाडीतून होत आहे. त्यांचं राहणं जगणं कसं होतं आपण सगळं पाहिलं. असा माणूस नाही पुन्हा होईल. एवढा मोठा माणूस, पण ताड 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 गेले आणि वाकून वडऱ्याच्या बाईचं दर्शन घेतलं. माणूस मोठा कधी होतो महाराज सांगू तुम्हाला? ज्या वेळेला गरीब माणसामध्ये येऊन लहान होतो माणूस, त्यावेळेला मोठा होतो. मुंडे साहेबांनी